पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडतं. पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस, डोंगराने ओढलेली हिरवीगार चादर, घाटातील धुकं आणि धबधब्याचे खळखळ वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करतात. अशा ठिकाणी जाऊन कांदा भजी, भाजलेले मक्याचे कणीस, गरमागरम चहा आणि मॅगीचा आस्वाद घेण्याची मजा काही वेगळीच असते. पावसाळ्यात मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासह मौज मजा करण्यासाठी धबधब्यावर फिरायला जाण्याचा प्लॅन अनेक जण करतात. पण हीच मजा कशी जीवघेणी ठरू शकते याचं ताजं उदाहरण रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये पाहायला मिळालं. खोपोलीमध्ये नेमकं काय घडलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शरयू काकडे. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. पावसाळा सुरू झाला की लोक धबधब्यांवर मोठ्या संख्येने गर्दी करतात. आजकाल जवळपास प्रत्येक धबधब्यावर हीच स्थिती पाहायला मिळते. पण नको ती स्टंटबाजी, बेपर्वाई आणि सावधगिरी न बाळगल्याने अशा ठिकाणी अनेकदा अपघात होतात, ज्यामुळे लोक आपला जीव धोक्यात टाकतात. पावसाळा सुरू झाल्यापासून अशा कित्येक घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधबा परिसरात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. सुमारे 70 पर्यटक या ठिकाणी अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, बचाव पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. मंगळवारी मुसळधार पावसामुळे झेनिथ धबधब्यावरील प्रवाहातून वाहणारे नाले अचानक दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेले पर्यटक सुरक्षित ठिकाणी परत येऊ शकले नाहीत आणि त्याच परिसरात अडकले. सुरुवातीला पाण्याचा वेग प्रचंड वाढल्याने बचाव पथकाने संयम बाळगला. प्रवाह कमी होताच दोरखंड आणि आवश्यक सुरक्षा साधनांच्या मदतीने एकामागोमाग एक सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेतून एक गंभीर प्रश्न समोर येतो. प्रशासनाने आधीच धबधबा परिसरात बंदी घातली तरीही काही पर्यटकांनी या नियमाकडे दुर्लक्ष केलं. फक्त काही क्षणाच्या आनंदासाठी आपण स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहोत का, असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. पावसाळ्यात नदी, धबधबे आणि ओढ्यामधील पाण्याचा वेग कधीही अचानक वाढू शकतो. वरून शांत दिसणारं पाणी आत खोल, निसरडे खडक आणि जोरदार प्रवाह लपवून ठेवत असतं. आपली एक छोटीशी चूक आपल्या जीवावर बेतू शकते. पावसाळ्यात मौज मजा नक्की करा, पण त्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नका. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. बंदी असलेल्या पर्यटन स्थळावर जाणं टाळा. सेल्फी, स्टंट आणि पुराच्या पाण्यात उतरण्याचा मोह आवरा. सुट्टीचा आनंद काही तासांचा असतो, पण तुमचा जीव तुमच्या कुटुंबासाठी अनमोल असतो. सुरक्षित राहा, जबाबदार राहा. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.